अर्थातच ही बंडखोरी होतीये, यावरती मुख्यमंत्र्यांनी आता भाष्य केलंय। महायुतीत बंडखोरी ठेवू नका असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि तसे आदेशच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। तर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा ही फोनवरनं पार पडली आणि त्यानंतर त्यांनी हे आदेश दिलेले आहेत। महायुती एकसंध ठेवा, बंडखोरी अर्ज मागे घ्यावा, ही भूमिका महायुतीच्या नेत्यांची असायला हवी असं देखील त्यांनी म्हटलंय। सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आता वळूयात नाशिककडे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये सस्पेन्स कायम आहे। अर्ज माघार घेण्यासाठी आता शेवटचा 1 तास उरलाय। गीते बंधूंपैकी अजून एकाची माघार नाहीये। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलंय। मंत्री दादा भुसेंसह इतर शिंदे शिवसेनेचे नेते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। तर नाशिकमुळे जळगावचंही वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, एकीकडे नाशिकमध्ये डोकेदुखी वाढलेली आहे असं म्हटलं जाते, खास करून दराडे यांची, तर तशाच स्वरूपामध्ये परिस्थिती जी आहे ती जळगावमध्ये आहे। एकमेकांना पूरक अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय। प्रज्ञा, खरं आपण जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण हे खरं तर तापलेलं आहे आणि आज शेवटचं म्हणजे माघारीचा आज दिवस आहेत आणि अवघा 1 तास खरं तर राहिलेला आहे। मात्र या 1 तासामध्ये देखील सस्पेन्स जो आहे तो कायम आहेत, कारण महायुतीचे अधिकृत उमेदवार हे शिंदे शिवसेनेचे नरेंद्र दराडे आहेत आणि त्यांच्यासमोर जवळपास 8 उमेदवारांचं आव्हान आहे। यातील आज आपण बघितलं तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे 2 बंडखोर होते, गोरख बोडके आणि विष्णुपंत मैजुने, यांनी माघार घेतलेली आहेत। यासह आता जर बघितलं तर नरेंद्र दराडेंचे पुत्र कुणाल दराडे अपक्ष ते देखील माघारीसाठी आलेले आहेत। इस्लाम पार्टीचे देखील उमेदवार माघारीसाठी आले आहेत। म्हणजे 4 उमेदवारांची माघार ही आतापर्यंत होती आहे। मात्र अजूनही जे खरं तर नरेंद्र दराडेंना ज्यांनी टेन्शन वाढवले आहेत ते गीते बंधूंची अजून एकाची माघार झालेली नाही आहेत। काही वेळापूर्वीच गणेश गीते यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती की माझ्या नेत्यांनी म्हणजेच गिरीश महाजनांनी जेव्हा मला आदेश देतील तेव्हा मी माघार घेईल। मात्र अजूनही गणेश गीते हे माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले नाही आहेत। यासह गोकुळ गीतेंचे देखील भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे, कारण गोकुळ गीतेंचं म्हणजे आपण जर बघितलं तर गीते बंधूंचं टेन्शन जे आहे ते खरं तर महायुतीच्या उमेदवाराला आहे। त्यामुळे अजून गोकुळ गीते असतील किंवा गणेश गीते या बंधूंपैकी एकाने माघार ही घेतलेली नाही आहेत। आता शेवटच्या काही मिनिटात 55 मिनिटं हे बाकी आहेत आणि या 55 मिनिटांमध्ये खरं तर काय घडामोडी घडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे नाशिकमुळे खरं तर जळगावचं देखील वातावरण हे तापलेलं आहे, कारण जोपर्यंत नाशिकचा निर्णय होत नाही तोपर्यंत जळगावबाबत जो आहे तो माघारीचा निर्णय होणार नाहीत अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी घेतलेली आहे। स्वतः गिरीश महाजन देखील तिथे तळ ठोकून आहेत आणि असं सर्व काही चित्र असतानाच आता नाशिकच्या या संपूर्ण परिस्थितीमुळे जळगावचं देखील वातावरण हे तापलेलं आहे। नाशिकमध्ये देखील सकाळपासूनच मंत्री दादा भुसे हे तळ ठोकून आहेत। काही वेळापूर्वी गणेश गीतेंसोबत देखील त्यांची बैठक ही झालेली होती, त्यांची मनधरणी देखील करण्याचा प्रयत्न झालेला आहे। मात्र एकंदरीतच बघितलं तर गीते बंधूंवरती आता खरं तर नाशिकचं राजकारण जे आहे खास करून महायुतीचं, कारण महायुतीमध्ये जर अशा प्रकारे बंडखोरी झाली तर निश्चितच याचे परिणाम